भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम राहुल शेवाळे यांच्या निवासस्थानी दाखल। राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यात बैठक सुरू। महापालिका संदर्भात बैठक असल्याची माहिती। येत्या 2 दिवसात शिंदे दिल्ली दौऱ्यावर। बीएमसी महापौर पदाबाबत दिल्ली चर्चा। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि अमित शहा यांच्याशी चर्चेची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान। शिंदेंची जास्त जागा लढल्याने स्ट्राईक रेटवरती परिणाम। भाजप जास्त जागा लढली असती तर 100हून जास्त जागा जिंकल्या असत्या। भाजपच्या राज्यातील नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाकडे भूमिका। तीस जानेवारीला भाजपचाच महापौर होणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही। भाजप नेत्यांची माहिती। तर महापौर पदात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही। दिल्लीतील नेतृत्वाची भूमिका। एसटी आरक्षण आल्यास मुंबईत ठाकरेंचा महापौर होण्याची शक्यता। एसटी आरक्षण आल्यास महायुतीला महापौर पद गमवावं लागण्याची चिन्ह। महायुतीकडे अनुसूचित जमातीचा एकही नगरसेवक नाही। ताजलँड्स हॉटेलमधील नगरसेवकांच्या मुक्कामावरून आगपाखड। आपल्याला निवडून दिलेल्या जनतेचे आभार मानायचे सोडून नगरसेवक ताजमध्ये। शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांवर अमित ठाकरेंचा हल्लाबोल। हॉटेल पॉलिटिक्सवरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात। नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपवून ठेवण्याची वेळ काय येते? महापौर महायुतीचाच, मग सौदेबाजी का सुरू? राऊतांचा सवाल। शिंदेंकडून पक्षचिन्ह काढून घेतल्यास शिंदे सेना भाजपात विलीन होणार। वकील असीम सरोदे यांचं वक्तव्य। शिंदे सेनेतील अनेक जण ठाकरेंकडे स्वगृही परततील, सरोदेंचा दावा। समाधान सरवणकरांनी पराभवाचं खापर फोडलं भाजपवर। भाजपच्या काही नेत्यांनी मला हरवावं यासाठी मेसेज केले। शिंदेंच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा आरोप। माझ्या पराभवासाठी भाजपची एक टोळी सक्रिय होती, सरवणकरांची टीका। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचा गटनेता ठरला। गटनेतेपदी अशरफ आझमी यांच्या नावावर शिक्कामोर्तब। तर मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट स्थापन। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात। गटनेतेपदाच्या बैठकीसाठी मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे अनुपस्थित। तर कोकण भवनामध्ये नोंदणीसाठी राहुल कोट आणि स्वप्नाली केन यांची दांडी।